मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातून एक धक्कादायक आणि भावनिक बातमी समोर येत आहे. कीर्तन क्षेत्रातील मोठं नाव इंदुरीकर महाराज यांच्या प्रकृतीबद्दल गंभीर चर्चा सुरू आहेत. आणि इथूनच सुरू होतं ते मन हेलावून टाकणारी कथा. ज्यांनी आपल्या कीर्तनातून लाखो लोकांना हसवलं, विचार करायला लावलं, समाजाला दिशा दिली, तेच महाराज स्वतः एका मोठ्या संकटाशी झुंज देत आहेत, अशी माहिती समोर येत आहे. दिवसातून 4-5 कीर्तन, सतत प्रवास आणि त्यात वाढलेला मानसिक ताण या सगळ्यांचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याचं स्पष्ट सांगितलं जातं. पण इथे सस्पेंड वाढतो, कारण हा फक्त शारीरिक आजार नाही, तर त्यामागे एक मानसिक ताणही जोडला गेला. त्यांच्या मुलीला साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर झालेली टीका, ट्रोलिंग आणि लोकांची विविध प्रतिक्रिया यामुळे त्यांच्यावर मोठा मानसिक दबाव आला असं बोललं जातं. महाराज स्वतः कीर्तनात अनेकदा सांगत होते की त्यांना छातीवर सूज आहे आणि कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. पण त्यांच्या विनोदी शैलीमुळे लोकांनी हे किती गंभीरपणे घेतलं, हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. आज परिस्थिती अशी आहे की कीर्तन सेवेला थोडा ब्रेक घेतला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. पण या सगळ्यातून एक मोठा संदेश समोर येतो. आपण सोशल मीडियावर सहज बोलतो, टीका करतो, पण त्या शब्दांचा परिणाम त्या व्यक्तीवर किती खोलवर होतो याचा विचार आपण करतो का? इंदुरीकर महाराजांनी ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही, तर प्रत्येकासाठी एक शिकवण आहे. शब्दही जखम करतात. आता सगळ्यांची एकच इच्छा, महाराज लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा एकदा आपल्या कीर्तनातून महाराष्ट्राला मार्गदर्शन करावं.